अतिवृष्टीनं पीक पाणीच नाही तर ग्रामीण भागातील रस्त्याची सुद्धा अक्षरशः चाळण झाली, रस्तेच वाहून गेलेले आहेत। भूम तालुक्यातील साडेसांगवी गावात आहे मी आता बघतो। हा साडेसांगवी गावातील रस्ता आहे। हा मुख्यतः रस्ता जर बघितलं तर रामगंगा आणि बाणगंगा या ज्या दोन नद्या आहेत या गावाचा या नद्याचा विळखा या गावाला पडतो। या गावातूनच या नद्या वाहत जातात। हा खाली जाणारा जो रस्ता आहे तो चिंचपूरकडे जातो। चिंचपूर पुढे काही गावं आहेत, त्या गावाशी संपर्क अद्यापर्यंत तुटलेला आहे। आपण जर बघितलं तर हा पूल सिमेंट पूल आहे, किती पूल आहे तो वाहून गेला। ही सगळी परिस्थिती आपल्याला दिसते। आता पाऊस ओसरला आहे, 2 दिवस झालेत, मात्र पाऊस ओसरल्यानंतर पाणी कमी झाल्यानंतर ही जी नुकसानीची दाहकता आहे ती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही साडेसांगवी गावात आलेलो आहोत। भूम तालुक्यातल्या गावातली नेमकी काय परिस्थिती होती, काय अनुभव म्हणजे त्यांचे पुरातले, मला सांगा। कुठल्या नदीचा संगम आहे, काय अनुभव होते गावातले सांगा जरा। सर, ही बाणगंगा आणि रामगंगा दोन्ही नदीचा संगम गावाला चिटकून झालेला आहे आणि हे दोन्ही नदी पात्र सोडून 1-1 किलोमीटर बाहेर फाकलेल्या होत्या। तर गावातली लोक सैऱ्या वैऱ्या झाली, कुणी घरावर बसले, कुणी झाडावर बसले, तर बेकार परिस्थिती होती। इथले कमीत कमी 200 गाय वाहून गेलेत सर, आणि शेतकऱ्याची जमीन पूर्ण खरडून गेली नदी काठची। किती क्षेत्र गेलं असेल सगळं? कमीत कमी 50-60 एकर तर जमीन साडेसांगवीमधली खरडून गेली सर। काय आता प्रशासन गावात आलंय, पाहणी केली, ह्या पुलाचा पंचनामा झालाय का? पंचनामा झाला आहे, आश्वासन दिले, तर कधी होईल काय सांगता येत नाही। पण काय सांगाल, कसं कसं नुकसान होतं? पूर्ण जनावरांचं शेरडा साऱ्या वाहून गेल्यात, हां, गावाचं खूप नुकसान झाले। आता ही रस्ता जोडायचं काय म्हणलेत का शासन, काय प्रशासन काय? उपमुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणल्यात रस्ता पूल दोन्ही करू, आश्वासन तर दिलंय। मग नेमकं काय होतं? किती दिवस झाले आश्वासन देऊन? आश्वासन देऊन 8 दिवस झालं। काय पुरतं त्या अधिकारी आले ते का नाही? पुन्हा अधिकारी आलेले नाहीत। ही वस्तुस्थिती आहे। गावचा जो आहे तो संपर्क बंद आहे इतर गावाशी। 8 दिवसापूर्वी मंत्री महोदयांनी पाहणी केली, आश्वासन दिलं, मात्र वस्तुस्थिती काय तर अधिकारी आणखीन फिरलेलेच नाहीत। अधिकारी केव्हा येणार, केव्हा या गावचा संपर्क सुरणार? दुसरी जमिनी खरडून गेल्यात, पिकं खरडून गेलेत, त्याचे पंचनामे कधी होणार आहेत हा सवाल या गावातले शेतकरी विचारत आहेत। प्रशासन आता कधी कार्याला सुरुवात करतो याची अपेक्षा किंवा याची वाट आपण सुद्धा पाहत आहोत। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, भूम, साडेसांगवी।